नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुमच्यापुढे कामदेवांची उत्पत्ती कशी झाली आणि कामदेवाला ब्रह्मदेवांनी शाप का दिला ही कथा घेऊन आली आहे. तर एकदा नारद मुनी ब्रह्मदेवांना म्हणाले, हे विधाता, शिवचरित्रात भगवती सतीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सतीचे चरित्र कृपा करून मला विस्ताराने सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, ही सविस्तर कथा भगवान शंकरांनी विष्णूंना सांगितली. त्यांनी ती मला कथन केली. आता तीच पावन कथा माझ्याकडून तुला कळणार आहे. हे मुने, आधी भगवान शिव निर्गुण, निर्विकल्प, निराकार, रूपरहित, शक्तिरहित व एकच एक असे होते. उमेशी विवाह केल्यानंतर ते द्विरूप, सगुण आणि शक्तिमान झाले. त्यांच्या डाव्या अंगातून माझी, उजव्या अंगातून विष्णूंची आणि हृदयातून रुद्रांची उत्पत्ती झाली. तेव्हापासून भगवान सदाशिवांचे ब्रह्मा, विष्णू, रुद्र ही 3 रूपे क्रमशः सृष्टीकर्ता, पालनकर्ता व संहारकर्ता म्हणून विख्यात झाली. शिवजींची आराधना करून मी सूर, असुर, मनुष्य आणि सर्व जीवसृष्टींची रचना केली. दक्षादी प्रजापती व देवश्रेष्ठींना उत्पन्न केल्यावर मला फारच प्रसन्न वाटले. स्वतःबद्दल अभिमान वाटू लागला. ज्यावेळेस मी मरीची, अत्री, पुलह, पुलस्त्य, अंगिरा, क्रतू, वसिष्ठ, नारद, दक्ष आणि भृगू या महान प्रभावशाली मानसपुत्रांना उत्पन्न केले, त्याच वेळेस माझ्या मनापासून अत्यंत मनोहर रूप असलेली एक कन्या उत्पन्न झाली. तिचे नाव संध्या. ती दिवसा क्षीण वाटायची, पण सायंकाळी तिचे रूप आणि सौंदर्य विशेष खोलून यायचे. ती मूर्तिमंत सायं संध्याच होती. ती निरंतर मंत्रजप करायची. तिच्या भुवया फार सुंदर होत्या. तिच्या सौंदर्याने मुनिजनांची मनेही मोहित होऊ लागली. अशा तऱ्हेने माझ्या मनापासून एक मनोहर पुरुषही प्रकट झाला. तो अतिशय अद्भुत होता. त्याची अंगकांती सुवर्णासमान होती. विशाल वक्षस्थल, सुंदर मुख, शुभ्र दंतपंक्ती, उत्तम नासिका, भ्रमरासमान काळे केस, रेखीव बांधा आणि कृशक कटिभाग यामुळे तो फारच आकर्षक दिसत होता. त्याचे डोळे कमळासारखे होते. चाल मदमस्त हत्तीसारखी होती. त्याच्या श्वासोच्छ्वासातून सुगंधाची उधळण होत होती. त्याच्या अंगावरील केशराच्या ओटीचा सुवास सर्वांना प्रसन्न करत होता. तो आपल्या नेत्रकटाक्षांनी जगाचे अवलोकन करू लागला. त्याला पाहून माझे सर्व मानसपुत्र आश्चर्यमुक्त झाले. कामाने पीडित झाल्यामुळे त्यांना धीरच राहिला नाही. त्या रूपवान पुरुषाने माझ्याकडे पाहिले. मी सृष्टीचा निर्माता आहे हे पाहून विनयाने मान झुकवली. याने मला नमस्कार केला व म्हणाला, ब्रह्मन, तुम्ही मला उत्पन्न केले म्हणून तुम्ही खरोखर शक्तिशाली आहात. तुम्ही सर्वाधिक माननीय व योग्य पुरुष आहात. आता कृपा करून माझ्या योग्यतेचे कार्य सांगा. मला अभिमान वाटेल असे स्थान व अनुरूप पत्नी द्या. त्याचे बोलणे ऐकून मी अतिशय चकित झालो. थोडा वेळ काही बोललोच नाही. मग मी म्हणालो, हे भद्रपुरुषा, तू आपल्या रूपाने आणि 5 पुष्पबाणांनी स्त्री पुरुषांना मोहित करून सृष्टीचे सनातन कार्य चालव. तुझ्यासमोर त्रैलोक्यातील कोणीही उभा राहू शकणार नाही. मी, विष्णू आणि शंकर असे सर्वच वश होऊ. मग इतरांची काय कथा? तू गुप्त रूपाने प्राण्यांच्या शरीरात प्रवेश करून त्यांच्यासाठी सुखाचा उद्देश हो. तुझ्या पुष्पबाणांनी सर्वांची मने वेधली जातील. तू त्यांना निरंतर मदमस्त करत राहशील. हे तुझे कार्य सृष्टीत प्रवर्तक असेल. आता माझे पुत्रच तुला नाव देतील. मी माझ्या पुत्रांकडे हेतुपुरस्सर दृष्टिक्षेप टाकला आणि स्वस्थपणे कमलासनावर बसलो. त्यानंतर ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, माझा अभिप्राय लक्षात घेऊन मरीची आदी ऋषींनी परस्परांशी विचारविमर्श केला. ते माझ्या मनापासून उत्पन्न झालेल्या पुरुषास म्हणाले, तू सुरुवातीसच आमचे व ब्रह्मदेवांचे चित्त मथलेस, अर्थात चलित केलेस, म्हणून तुला मनमत्थ म्हणतील. या जगात तुझ्यासारखा सुंदर आणि कामरूप असा कोणीही नाही, म्हणून तुझे दुसरे नाव काम असेल. मदाका, प्रादुर्भाव करणारा म्हणून मदन, आणि तुला दर्प असल्यामुळे कंदर्प अशी तुझी अन्य नावे असतील. दुसरा कोणताही देव
तुझ्या इतका पराक्रमी नसेल. तू सर्वव्यापी होशील, त्यामुळे सर्वत्र तुझेच वास्तव्य राहील. दक्षाची एक कन्या तुझी पत्नी होईल. कामदेवांनी आपल्या पुष्परूपी 5 बाणांना रोचन, हर्षण, मोहन, शोषण आणि मारण अशी नावे ठेवली. ते बाण महातपस्वी ऋषीमुनींनाही मोहित करू शकतील असे होते. ते हाती घेऊन तो विचार करू लागला, येथे अनेक ऋषी आहेत. मला सृष्टीचे कार्य करावयास सांगणारे पितामह ब्रह्मदेवही आहेत. म्हणून यांच्या समक्षच या बाणांची परीक्षा घेण्यास काय हरकत आहे. मग तो धनुष्य घेऊन योग्य जागी गेला. ते सज्ज करून त्यास बाण लावला. त्याची प्रत्यंचा खेचताच सुगंधी वारा वाहू लागला. त्या सुवासाने सर्वांनाच मुग्ध केले. कामदेवाने वेगवेगळ्या पुष्पबाणांनी मला, माझ्या मानसपुत्रांना व संध्येलाही जर्जर केले. सर्वांच्या मनात दुर्दम्य कामविकार उत्पन्न झाला. कामवश होऊन माझ्या आणि प्रजापती, मरीची, दक्ष आदी पुत्रांच्या मनात संध्येला प्राप्त करण्याची अभिलाषा उत्पन्न झाली. ते पाहून कामदेवाला आपल्या कार्याबद्दल विश्वास वाटू लागला. त्या समयी धर्म तेथेच उभा होता. आपल्या पिताच्या व भावांच्या मनात पापबुद्धी निर्माण झालेली पाहून त्याला फारच दुःख झाले. त्याने धर्मरक्षक शंकरांचे स्मरण केले. आम्हाला सद्बुद्धी द्यावी अशी त्यांना अर्थतेने प्रार्थना केली. तेव्हा भगवान शिव साक्षात प्रकट झाले. ते आमच्याकडे पाहून वारंवार हसू लागले. त्यामुळे आम्ही लज्जित झालो. ते मला म्हणाले, विधाता, संध्या ही तुझीच कन्या आहे ना? मग तिच्याविषयी तुझ्या मनात कामविकार कसा उत्पन्न झाला? हे योग्य नाही. सर्व वेद तुझ्या मुखात आहेत, पण कामप्रभावाने तू त्यांचा उपदेशही विसरलास. तुझे मन इतके मोहित झालेच कसे? कुठे गेला तुझा विवेक? कुठे गेले तुझे धैर्य? दक्ष, मरीची हे सर्व सूर्याचे दर्शन करणारे एकांत योगी आहेत. मग एका स्त्रीला पाहून त्यांचे निर्मळ मन मलिन कसे झाले? त्यांचे मन स्त्रीवर आसक्त आहे. त्या तुमच्यासारख्या हीन पुरुषांबरोबर शास्त्रचर्चा करण्यात काय अर्थ आहे? तुमचा धिक्कार असो. शंकराचे बोलणे ऐकून मी फारच खजील झालो. मला दरदरून घाम फुटला. मनात संध्येबद्दल अभिलाषा असूनही शिवजींच्या भयाने मी कामविकार टाकून दिला. परंतु त्या समयी माझ्या शरीरातून जे घर्मबिंदू खाली पडले त्यांच्यापासून 64,000 अग्निश्वात्त आणि 86,000 बहिर्षद पितर उत्पन्न झाले. त्या समयी दक्षाच्या घामापासून एक कन्या उत्पन्न झाली. ती सर्व गुणसंपन्न व अतिशय सुंदर होती. तिचे सर्व अवयव कोमल आणि मनोहर होते. तिचे नाव रती. तिचे रूप आणि सौंदर्य पाहून अंगिरा, वशिष्ठ, क्रतू, पुलस्त्य आदी सर्वांचे वीर्य स्खलित झाले. त्यापासून सोमपा, अज्जपा, सुकाली, हविष्मान आणि कव्यवाह, सज्ञक पितृगणांची उत्पत्ती झाली. अशा प्रकारे निर्दोष संध्येमुळे अनेक पितरांची सृष्टी अस्तित्वात आली. तो माझ्या धर्माच्या हाकेला धावून महादेवांनी त्यांचे रक्षण केले. ऋषींवर अनुग्रह करून ते अंतर्धान पावले. या सर्व प्रकारामुळे मला कामदेवाचा खूप राग आला. मी त्याला सर्वांसमक्ष शाप दिला. कंदर्पा, तुला आपल्या सामर्थ्याचा फारच गर्व झाला आहे. तुझ्यामुळे आम्हा सर्वांना मान खाली घालावी लागली. या प्रमादाबद्दल तू शिवनेत्रातील अग्नीने भस्मसात होशील. ती शापवाणी ऐकून कामदेव भयभीत झाला. चरणांवर पडून क्षमा याचना करू लागला. म्हणाला, देवा, तुम्ही माझ्यासाठी जे कार्य नियोजित केले होते तेच मी केले. तुम्ही मला त्रैलोक्यातील सर्व जीव तुला वश होतील असे सांगितले होते. त्या वचनांची प्रचिती घेण्यासाठीच मी हे परीक्षण केले होते. यात माझा काय दोष? मी खरोखरच निरपराधी आहे. हे प्रभू, माझ्यावर दया करा. मला शापमुक्त होण्याचा उपाय सांगा. कामदेवांचे बोलणे ऐकून मी शांत झालो. त्याला म्हणालो, कंदर्पा, तू संध्येबद्दल माझ्या मनात कामविकार उत्पन्न केलास, म्हणून मी तुला शाप देतो. तो कधीही खोटा ठरणार नाही. तू महादेवांच्या 3ऱ्या नेत्रातील अग्नीने भस्मसात होशील. त्यानंतर काही काळाने ते विवाह करतील. पार्वतीने त्यांच्या जीवनात प्रवेश केल्यानंतर
तुला पुन्हा दुसरे शरीर मिळेल. ते ऐकून कामदेवाचे व उपस्थित सर्वांचे समाधान झाले. मी अंतर्धान पावल्यावर तेही आपापल्या स्थानी गेले. नारद मुनी ब्रह्मदेवांना म्हणाले, तात, त्यानंतर पुढे काय झाले? काम आणि रती यांचा विवाह झाला की नाही? ब्रह्मदेव म्हणाले, हे मुने, मी अंतर्धान पावल्यावर माझ्या वचनांचे स्मरण करून दक्ष कामदेवाला म्हणाला, मदना, माझी कन्या रती ही तुझ्यासारखीच परमसुंदर, सर्वगुण संपन्न व सुशील आहे. तुला अनुरूप अशीच आहे. हिचा स्वीकार कर. ही नेहमी तुझ्या समवेत राहील व तुझ्या इच्छेनुसार वागेल. त्याच्या प्रस्तावास मदनाने तत्काळ होकार दिला. त्या दोघांचा विवाह थाटामाटात संपन्न झाला. दक्षाने विधीपूर्वक कन्यादान केले. दक्ष कन्या रती अतिशय मोहक होती. तिचे लावण्य मुनिजनांचे मन आकृष्ट करील असेच होते. तिच्याशी विवाह झाल्यानंतर मदन आनंदात होता. तिच्यावरून जीव ओवाळून टाकावा असेच त्याला वाटत असे. तिचा गौरवर्ण, तिची चंचलता व तिचे रम्य हावभाव पाहून तो अक्षरशः मुग्ध झाला होता. तिच्या कमानदार भुवया पाहून ब्रह्माजींनी आपल्याला छेडण्यासाठी हे धनुष्यच उत्पन्न केले आहे असेच त्याला वाटत असे. आपल्या कन्येला उत्तम वर मिळाला म्हणून दक्ष खुशीत होता आणि मदनासारखा पती मिळाला म्हणून रतीही स्वतःला धन्य समजत होती. कृष्णमेघामध्ये विद्युल्यतेने शोभून दिसावे त्याप्रमाणे कामदेवासमवेत ती फारच विलोभनीय वाटायची. योग्याने योगविद्येला हृदयात धारण करावे त्याप्रमाणे मदनाने रतीला आपल्या हृदय सिंहासनावर अधिष्ठित केले होते. तिच्या प्रेमळ सहवासात त्याला आपल्या दुःखाचा व माझ्या शापाचा विसर पडला. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. आणि हो, RD स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका छान कथेमध्ये.